इथे गावाच्या वरच्या बाजूच्या टेकडीवर असुर नरेशाने तळ बांधला आहे। त्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही त्यांना भेटायला यावे। आम्ही तिथे येणार नाही। पण का देवी? असुर नरेशाने तुमच्यासाठी तिथे उत्तम व्यवस्था केली आहे। तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी सगळी काळजी घेतली आहे। तुमच्यासाठी भेटवस्तूही आणल्या आहेत। उत्तम आरामदायी व्यवस्था आणि भेटवस्तू यांचं आम्हाला अप्रूप नाहीये। आम्हाला त्यात रुची देखील नाहीये। त्याने चर्चेचा प्रस्ताव दिला म्हणून आम्ही केवळ चर्चेसाठी तयार झालो आहोत। आणि जर भेट घ्यायची असेल तर आम्ही सांगू तिथे त्याला यावं लागेल। म्हणजे नक्की कुठे यावे लागेल? गावाच्या पूर्व बाजूला अरण्यात आम्ही या भेटीसाठी खास ठिकाण बांधले आहे। महिषासुराने त्याचे सारे सैन्य आणि भेटवस्तू तिथेच ठेवून यावे आणि साक्षी म्हणून आमच्याकडून एक व्यक्ती आणि महिषासुराकडून तू यावे। पण असुर नरेशांची अशी इच्छा होती की त्याच्या इच्छेनुसार आम्ही भेटीसाठी तयार झालो आहोत। आता आमच्या इच्छेनुसार भेट होणार, नाहीतर होणार नाही। मान्य। मी तुमचा निरोप असुर नरेशांना देतो। असिलोमा, ही भेट नेमकी आहे कशासाठी? ते तुम्हाला असुर नरेशांकडूनच समजेल। असुर नरेशांचा विजय असो। असिलोमा, आम्ही केव्हाची तुझी प्रतीक्षा करतो आहे। काय झालं? तुळजा आमच्या भेटीसाठी येते आहे ना? तुझं संभाषण झालं ना तिच्याशी? सांग असिलोमा। असुर नरेश, तिने यायला नकार दिला आहे। बघा बघा असुर नरेश, मी म्हणत होतो की मला जाऊ देत म्हणून। असंही हे कार्य असिलोमाला साधता येणार नाही हे मला चांगलंच माहिती होतं, म्हणून मी तुला सांगत होतो की शांत हो ताम्रसुरा। काय झालं असिलोमा? तुळजाने इथे यायला नकार का दिला? तुझं आणि तिचं संभाषण नेमकं काय झालं? मला सगळं सांग। हो असुर नरेश, नाही असुर नरेश, तुम्ही ही अट मान्य करू नका। हा एक धोका असू शकतो। असंही त्या कुटीबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही आणि तुळजाने आपल्याला तिथे बोलून काही घातपात केला तर काय करणार होता आपण असिलोमा? तुझं असं काहीही करणार नाही। याआधी असा अनुभव मला आला आहे। त्यावेळी ती माझा जीवही घेऊ शकत होती, पण तिनं मला जीवनदान दिला। तिला कुणाच्याही प्राणावर बेतू नये असं वाटतं। त्यासाठीच तिला यातून मार्ग काढायचा आहे अशी तिची इच्छा आहे। असिलोमा, तू त्या तुळजाच्या बाजूनेस की असुरांच्या? त्यांचा हितचिंतक आणि दास असल्यासारखं त्यांचा कौतुक काय करतोयस? मी केवळ सत्य परिस्थिती सांगतोय ताम्रासुरा। या तुळजाचं कौतुक करायचा संबंध येतोय कुठे? मग हे कौतुक नाही तर अजून काय? ताम्रासुरा, तू मला बोलू शांत व्हा, शांत व्हा दोघेही। ही वेळ आपापसात वितंडवाद करण्याची नाही। ही वेळ आहे विचारपूर्वक निर्णय घेण्याची आणि आमचा निर्णय झालाय। आम्ही तुळजाने सांगितलेल्या वेळी, तिने सांगितलेल्या ठिकाणी, तिच्या इच्छेनुसार तिच्या भेटीसाठी जाणार आहोत। असुर नरेश, ही भेट अनन्य साधारण महत्वाची असेल आणि कदाचित ही भेट आमच्या विजयाची नांदी ठरू शकेल।
देवी, तुम्हाला खरंच वाटतंय महिषासूर भेटीसाठी इथे येईल? आणि जर का तो आलाच तरी उद्देश काय असेल त्याच्या भेटीमागचा? या प्रश्नांची उत्तरं आपल्याला केवळ तो आल्यावरच मिळतील. आणि तो येईल, नक्की येईल, आम्हाला खात्री आहे. गेली अनेक वर्ष आम्ही त्याच्याशी हे युद्ध करत आहोत. त्याला आमच्या देवत्वाची जाणीव नव्हती तेव्हापासून, आणि आम्ही त्याला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. तिन्ही लोकांवर विजय मिळवलेला पुरुष जेव्हा स्त्री समोर हरतो तेव्हा त्याचा स्वाभिमान आणि पुरुषी अहंकार दुखावला जातो. त्यासाठी तो काहीही करू शकतो, आणि महिषासूर या भेटीत देखील तसंच काहीतरी करणार आहे. परंतु देवी, जर या भेटीनंतर भूलोकावर इतकी उलथापालथ होणार असेल तर हे महादेवांना कळल्याशिवाय कसं राहील? आणि जर काय त्यांना कळलं तर आपण काय करणार आहे? स्वामींपासून हे मुद्दाम लपवावं अशी आमची इच्छा नाही. मात्र आदिशक्तीच्या रचनेनुसार हे कार्य आमच्या हातून घडणं आवश्यक आहे. आम्ही त्यांच्या रचनेत हस्तक्षेप करणं इष्ट नाही. म्हणूनच आम्ही स्वामींना ह्या भेटीविषयी समजू नये याची दक्षता घेतो. नंदी, नंदी. प्रणाम प्रभो. काय आज्ञा आहे या सेवकाला? आम्हाला तुझ्याकडून काहीतरी माहिती हवी आहे. आपण फक्त आज्ञा करावी. मनात जे काही असेल ते विचारावे. आम्हाला सांग, देवींच्या वास्तव्याच्या ठिकाणी भूलोकावर सर्व काही कुशल आहेत. त्या आमच्यापासून काही लपवत तर नाहीयेत ना? प्रभो, अहो, अशी शंका का मनात आली आहे तुमच्या? भूलोकावर देवींची भेट तर झाली, परंतु ते नेहमी सारख्या मोकळेपणाने बोलत नव्हत्या. उलट आमच्यापासून काहीतरी लपवत आहेत असाच भास आम्हाला होत होता. तू तिथे त्यांच्या सहवासात होतास, त्या खरंच काही लपवत होत्या का आमच्यापासून? आता तुम्हाला कसं सांगू प्रभो? मी तुमच्याशी खोटं बोलू शकत नाही, पण मातेला जे वचन दिलंय त्यामुळे तुम्हाला सत्यही सांगू शकत नाही. नंदी महाराज, आता यातून आपल्याला काहीतरी हुशारीनेच मार्ग काढावा लागेल. प्रभो, माता तुम्हाला जे काही सांगू इच्छित नसतील किंवा तुमच्यापासून काही लपवत असतील तर ते त्या मला सांगतील असं तुम्हाला का वाटतं? नाही, आम्हाला तसं म्हणायचं नव्हतं, परंतु तुला खरंच असं काही माहित आहे का जे आम्हालाही माहित नाही? प्रभू, अहो तुम्ही अंतर्यामी आहात, महाज्ञानी आहात. तिन्ही लोकांमधील घडामोडींची तुम्हाला जाण आहे. प्रभू, अहो तुम्हाला माहित नाही आणि मला माहित आहे असं काही असू शकेल का? तुम्ही कृपया तुमच्या मनातील सगळे किंतु काढून टाका. माता जे काही करत असतील ते योग्यच असेल. आणि आता मला आज्ञा द्यावी. मी येतो. प्रणाम. नंदीने युक्तीने आमचा प्रश्न टाळला असला तरी तो नक्कीच आमच्यापासून काहीतरी लपवतो आहे. आम्हाला त्याचा शोध घ्यायलाच हवा. तुळजा,
अंतिमतः आपण परस्परांच्या सम्मुख हे असे उपस्थित आहोत. आतापर्यंत आपण एकमेकांचे शत्रू म्हणून युद्धाची सिद्धता करत होतो, परंतु आपल्या भेटीचा योग होता हा असा. तुळजा, आम्हाला एक जाणून घ्यायचंय. आम्ही असुर कुळातले आहोत. केवळ या कारणासाठी आतापर्यंत तू अंतर राखून पळत होतीस, हे खरं आहे ना? कुळ महत्वाचं नाही, वृत्ती आणि स्वभाव ते जास्त महत्वाचं. प्रत्येकाला मिळालेलं आयुष्य तो कोणत्या प्रकारे व्यतीत करतो, आयुष्यात कोणती कर्म करतो, यावर त्याचं मूल्यमापन केलं जातं. असुर आणि देव एकाच ऋषीचा वंश आहे. एकाने स्वार्थ निवडला आणि दुसऱ्याने परमार्थ. एकाने कपट निवडले तर दुसऱ्याने कल्याण. आणि म्हणूनच त्यांच्यात हे अंतर आहे. बोल तुळजा, आणखी बोल. आज मनापासून बोल. तुला जे हवं ते बोल. तू बोलण्यात अतिशय हुशार आहेसच, पण तुळजा, तुझ्याकडे केवळ बुद्धिमत्ता नाही, तर तुझ्याकडे अलौकिक सौंदर्य आहे. तू सौंदर्याची मूर्ती आहेस. तू हरिणाक्षी आहेस. हरिणासारखे चंचल असे तुझे नेत्र आहेत. तुझी दृष्टी तलवारी सारखी धारधार आणि समोरच्याला घायाळ करणारी आहे. तुझी काया मोहक आहे. तुझा चेहरा अलौकिक सुंदर, विलोभनीय आहे. तुळजा, तुझ्या चालीत डौल आहे. तू पुष्पाप्रमाणे कोमल आहेस आणि त्याच वेळी अग्नीप्रमाणे तप्त दाहक आहेस. तुळजा, तुझ्या सौंदर्याचं थांब. आम्ही काय आहोत आणि कोण आहोत याची आम्हाला चांगलीच कल्पना आहे. तुझ्या तोंडून ते ऐकण्याची आम्हाला आवश्यकता नाही. तुझ्या तोंडून तर आमच्या विनाशाची वाणी ऐकण्याची आम्हाला सवय झाली आहे. ही प्रशंसा तुला शोभत नाही. आपण ज्या कारणासाठी भेटलो आहोत त्याची चर्चा केली तर उचित होईल. ठीक आहे, मग ज्या कारणासाठी आपण इथे भेटतो आहोत त्याच्यावर चर्चा करूया. आपण इथे युद्धाच्या पार्श्वभूमीवर भेटतो आहोत आणि हे महाभयंकर युद्ध झालं तर ते किती भीषण असेल याची तुलाही कल्पना आहे तुळजा. आणि तुळजा, तू हेही जाणतेस की आम्हाला प्रत्यक्ष ब्रह्मदेवांचं वरदान प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे कोणताही देव आमचा वध करू शकत नाही. पण तुळजा, तू तर मानव रूपात आहेस. तुझा मृत्यू या युद्धामध्ये निश्चितपणे होऊ शकतो. त्यामुळे या युद्धामध्ये श्रेष्ठ कोण आहे हे लक्षात येतंय ना तुझ्या? युद्धाची फलनिष्पत्ती काहीही निघाली तरी त्याचे परिणाम मात्र भयंकर, महाप्रलयंकारी असतील. आणि युद्ध कुणासाठीही कधीही भल्याचे नसते, चांगले नसते, हेही तुला ज्ञात आहे. आणि या सगळ्याचा विचार करून तुळजा, आम्ही एक महत्वाचा निर्णय घेतलाय. आम्ही या युद्धातून माघार घेत आहोत. आम्हाला हे युद्ध नकोय. त्यामुळे अकारण होणारी जीवितहानी टळेल आणि सगळ्यांना, अगदी तुझ्या गावकऱ्यांनाही समाधानानं राहता येईल.
आणि ह्याऐवजी तुला काय हवंय? वा, तुळजा, तुझा हाच गुण तर आम्हाला फुरळ पाडतो आणि तितकंच अस्वस्थही करतो. बुद्धिमान आहेस तू, चतुर आहेस, याचे काहीतरी मूल्य असेल हे तू अगदी योग्य ओळखलेस. यासाठी आमची एक विशेष अट असेल आणि जी अट तुला मान्य करावीच लागेल. ओवी, अगं कुठं निघालीस तू यावेळी? मी आई राजाला शोधायला निघाले. का? ती कुठे गेली परत? तिने जेवण वगैरे केलं आणि मग ती आणि पद्मा मावशी दोघी कुठेतरी बाहेर निघून गेल्या. मला त्यांना शोधायचं आहे. अगं काहीतरी कामाला गेले असतील, येतील की परत. तू कशाला सारखं त्यांना त्रास देतेस? आई राजा हीच तुळजा देवी आहे हे सिद्ध करायचा हट कशाला करते? का? ते नक्की काय गुपित आहे तुला समजून घ्यायचं नाही का? पण आपण करणार तरी काय? तुला आठवतंय आपण रानात त्या दोघींचा पाठलाग करत होतो तेव्हा त्या एका दिशेने वळल्या. आपण तिकडे वळल्यावर पुन्हा गावात आलो. हो आठवतंय की. मला असं वाटतं त्या जिथं वळल्या होत्या तिथं आपण पुन्हा जाऊ. आपल्याला नक्कीच काहीतरी सापडेल. अगं पण रानात आपल्यावर काय संकट आलं तर आणि आपण त्यात अडकलो तर मग तुळजाई आपल्याला वाचवा येईलच ना. आणि ह्या अरण्यात आपण कितीदा गेलोय रानमेवा आणायला. असं काय बी होणार नाही. मी तर चालले तिकडं. तू येणार का नाही हे तू ठरव. बर ठीक आहे, मी पण येतो. चल चल. सांग, काय अट आहे तुझी? आमची अट अशी आहे तुळजा. तत्पूर्वी देवी, ही शांततापूर्ण चर्चा आहे. आपण इथे सर्व शक्यतांवरती विचार करणार आहोत. त्यामुळे आपल्याला एखादा पर्याय आवडला नाही तर आपण क्रोधित न होता ही चर्चा पुढे न्यायची आहे. आम्हाला त्याची कल्पना आहे आणि जाणीव देखील. आम्हाला राग येईल असं काही महिषासूर बोलणार आहे असा या सूचनेचा अर्थ आहे का? नाही तुळजा, उलट आम्ही जे सांगणार आहोत त्याने तू प्रसन्न होशील, तुला आनंद होईल अशीच आमची भावना आहे. आम्हाला आनंद होईल असं काय सांगणार आहेस? तुळजा, आम्ही तुझ्याकडे विवाहाचा प्रस्ताव घेऊन आलो आहोत. आम्ही तुला विवाहासाठी मागणी घालतो आहोत. तुम्हाला कळतंय का तुम्ही नक्की काय बोलताय? ही देवी आणि महिषासुरांमधील चर्चा आहे. आपण यांचे फक्त मुखदर्शक आहोत. आपल्याला मध्ये बोलण्याचा अधिकार नाही. बघ, या प्रस्तावाचा विचार कर तुळजा. आपण जर विवाह केला तर त्याचे अनेक लाभ आहेत. एक म्हणजे आपल्यातलं संभावित महाभयंकर युद्ध टळेल. दोघांच्या पैकी एकाचा मृत्यू अटळ आहे, तो टळेल. आणि या युद्धामध्ये जी अपरिमित हिंसा होईल, जीवितहानी होईल, जो संहार होईल, तोही टळेल. आणि हा विवाह सुनिश्चित झाला तर त्याची भेट म्हणून
मी देवाना त्यांचा स्वर्ग पुन्हा बहाल करेन. मी देवाना अभय देईन. मी पुन्हा त्यांच्याशी युद्ध करणार नाही, त्यांना बंदी बनवणार नाही. उलट मी त्यांच्याकडे शांती प्रस्ताव पाठवेन. असुर आणि देव आनंदाने सुखेनैव राहतील. आणि तुळजा, तुला एका महापराक्रमी पुरुषाची पत्नी म्हणून मानाचे स्थान मिळेल. विचार कर तुळजा, तुझ्यासाठी या सगळ्या गोष्टी लाभदायक आहेत, हिताच्या आहेत. अन्यथा आमच्या सारखा सामर्थ्यवान पुरुष या अखिल विश्वामध्ये तुला दुसरा कोण भेटेल? विचार कर तुळजा आणि या विवाहासाठी सिद्ध हो. मला होकार दे.